काय बाई कसं सांगावं लागेल तर यांच्या समोर मी यांच्या आवडीचा आंबा घेऊन बसले. वैतागच आहे बाबा, डोक्याला काही खरं नाही, यांना काहीच कसं समजणं झालं. बघितलं ना कशी मुलं बसतात. चला बरं आपण दोघ जण सांगूया त्यांना समजून. येतंय का ऐकायला मुलांना? ए थांबा, हात पाय तोंड स्वच्छ धुवून घ्या आणि काय गेम खेळत बसले ते मला नाही बघायचं. मी जातील पप्पाचा मोबाईल घेऊन येते. काय बाई मुलं आली ना की मोबाईलच घेऊन बसतात. कधी ह्यांना समजायचंय काय माहिती. डोक्याला त्रास किती दिलाय. माझं काम एक संपत नाही आणि या मुलांनी तर एवढं ना आलं ना आले की मोबाईलची खूपच वाईट लत लागलेली आहे त्यांना. अगं जेवण वगैरे करून घ्या, हातपाय धुवून घ्या. तुम्हाला काय समजतंय का नाही? शाळेतून आल्यानंतर बॅगा व्यवस्थित ठेवाव्या, टिफिन व्यवस्थित ठेवावा. एका जागेवर ते अशाच फेकून देतात आणि मोबाईल बघत बसतात. ऐकताय का नाही तुम्ही? अगं परी, लात लागते बॅगेला पाठीमाग, काय समजतंय का नाही? हा, वह्या पुस्तकं असतात त्याच्यामध्ये, त्याला लात लागते. मोबाईलच्या नादाने यांना मोबाईलच्या मुळे वह्या पुस्तकं सुद्धा बॅग सुद्धा समजत नाही. काय नाही कसं काय होत? सरस्वतीला लात लागते. अगोदरच काही समजत नाही, मोबाईल मुळे वेळ झालाय तुम्ही. अगं अवधूत रडतोय ते तरी तुम्हाला समजतंय का मोबाईल बघण्याच्या नादात? काय बाई ह्यांना मोबाईलच्या नादात काय सुद्धा समजून झालं. किती वेळ अवधूत रडतोय. हा, काय खायचं काय सोय होते का नाही? लक्षात येतंय का नाही खायचं? भूक नाही. भूक नाही? बापरे, काय ह्यांना समजत सुद्धा नाही. मोबाईल मुळे पाप वेगळे झाले. होय, तुम्हाला दिसतंय का काय की बाबा मुलं शाळेतून आल्यानंतर, तुम्ही एक घरी नसता सारखं, पण मी असते ना, शाळेतून आले ना की अशाच बेगा टाकतात आणि लगेचच मुलं अभ्यासाला बसत नाहीत, काय नाहीत, अशा टिफिन फेकून देतात, डबा फेकून देतात आणि मोबाईल घेतात आणि लगेचच मोबाईल घेऊन बसतात. म्हणजे मला ना, म्हणजे आता तुम्हाला नसेल काय वाटत, पण पुढे जाऊन याचा वाईट परिणाम होतात. आपल्याला माहित आहे मोबाईलमुळे किती लोकांना किती त्रास झालेला आहे. काय तुमच्या जे मला तर एवढं टेन्शन आलेलं, मला काहीच समजणं झालंय नक्की काय करावं काय नाही. तू म्हणते ती बरोबर आहे. पोरं पाक मोबाईलमुळं काय अभ्यास कायच करत नाहीत. ते शागड होईल पोरांचं. मोबाईल बघून बघून डोळं जात्याला सगळं हीच होईल, पाक बाद होतील पोरं. त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणताय ना ते पण बरोबर आहे. बघू, मी मुलांना प्रेमानं सांगून बघते की नको बघायला मोबाईल चांगली गोष्ट नाही. पण जर समजा त्यांनी जर नाही ऐकलं ना तर मी त्यांना मारणार सुद्धा आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय बोलू नका, मारलं तर चालेल ना? म्हणूनच मी तुम्हाला, नाहीतर तुम्ही पुन्हा त्यांची बाजू घेणार आणि त्यांना मग साथच भेटते की बाबा आपल्या बाजूनं कोणीतरी आहे, त्यांना बढावा भेटतोय. त्याच्यामुळे मी जरी त्यांना मारलं वगैरे तर तुम्ही काय बोलू नका, मला सपोर्ट करा. म्हणजे मी ही तुम्हाला एकट्याच सांगते, नाहीतर पुन्हा मुलांच्या समोर मग गोंधळ होतो. आता मुलांना काय सुद्धा शाळेतून आल्यापासून खाल्लेलं नाही, तर त्यांना आंबे देते खायला. त्यांना खूप आंबे आवडतात, तर त्यांना ना आंबे खाण्यासाठी, शौर्या, आर्या, परी, पटकन आंबे खाण्यासाठी या. आंबे तुमच्या आवडीचे चिरलेले आहेत. किती वेळ झालं मी तुम्हाला आवाज देते, आंबा खायला या, आंबा खायला. एक जण सुद्धा आला नाही. शेवटी मला माझं काम सोडून तुम्हाला आंबा घेऊन यावं लागलं. किती वेळ झालं ग मी तुम्हाला म्हणते आंबा जरा, आंबा घ्या, तुला घ्या, प्रत्येकाने एक एक घ्या. इथं खाली नको ठेवायला, प्रत्येकाने घ्या एक एक.
परी तुला घे आंबा, परी तुला घे आंबा, शर्या तुला घे, आर्या तुला घे. काय बाई कसं सांगावं लागेल इथे यांच्या समोर मी यांच्या आवडीचा आंबा घेऊन बसले. वैतागच आहे बाबा, डोक्याला काही खरं नाही. यांना काहीच कसं समजणं झालं, काय समजत नाही. बघ किती वेळ झालं, किती वेळ झालं, किती वेळ झालं. हा कधी छान सांगते तुम्हाला आंबा खायला या, आंबा खायला या. हा किती वेळ झालं सांगते ग, किती वेळ झालं सांगते. आणि इकडे ते मोबाईल आई राहू दे ना ग, आता नाही. बंद करून खाली ठेवा, खाली ठेवा, बंद करून. बंद करा पटकन, बंद करा पटकन. आणि घ्या यातला एक एक घ्या तुम्ही पटकन. तुला पण घे. बघितलं ना कशी मुलं बसतात. चला बरं आपण दोघ जण सांगूया त्यांना समजून. चल काय मोबाईल बघताय होय ग, अय मोबाईल बघताय तुम्ही. बघ येतंय का ऐकायला मुलांना. हा परी इकडे मोबाईल पटकन आणा इकडे. बस काय बस थांब ना, आई, बस, आई, थांब की ग. आई, एवढंच की ग, पूर्ण आणून ये. बस इकडं. अगं, एवढं एकच की ग. इकडं. बस आता ही जी मोबाईल आहे ना त्याच्यात काय आहे दुष्परिणाम ते तुम्हाला दाखवतो. ही मोबाईलच बघता ना तुम्ही, हे बघा इथं सर्च बटन आहे आणि इथं मोबाईल पाहण्याचे दुष्परिणाम. शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला समजून सांगावं लागतंय. बघा काय झाले, या मुलाचा डोळा गेलेला आहे मोबाईल पाहण्यामुळे. दिसतंय का तुम्हाला. आणि या मुलाचे डोळे बघ कसे झालेत हे बघ. आणि हा मुलगा पूर्ण वेडा झालेला आहे. बघ बघ पूर्ण वेडा झालेला आहे मुलगा हा. असे किती परिणाम आहेत हे बघ. हे बघ मुलगा वेडा झालाय मोबाईल पाहण्याने, समजतंय का. आणि हे बघ हा बघ माणूस कसा करतोय, दिसतोय ना. बघ कसा करतोय वेड्यागत. हे कशाचं परिणाम, मोबाईलचे. आज तुम्हाला जर नाही काय बोललो ना आम्ही तर तुम्ही उद्या असंच या माणसाच्या जागेवरती तुम्ही असणार आहे, लक्षात ठेवा. समजतंय ना. काय डोळ्या सेटिंग हलतंय सगळं. इकडं इकडं डोळं होत्यात, डोळं जात्यात, डोळं दिसत नाही. परत काय सगळं पुढचं पाक असं बिघडायचं, बघायचं बघा नुसतं टक्कामक्का टक्कामक्का त्याच्यात. गेम कळतंय का त्याला काय, उजाड्याला मावाळ्याला. असं डोळं बघा आहे का, त्याचा डोळा जागतोय का, असं डोळं बुबलं सुद्धा बाहेर येतील आहे का. अरे डोळा बाहेर त्यातनं. हा ओंबट भगनी बागोदरी ओंबट साहा. मोबाईल बघत असताना किती वेळ जातो हे कोणाला कळत नाही. चिर बघावं त्याचं माप आहे का. 2 मिनटं 5 मिनटं बघितलं ठीक आहे की काय, तासन तास 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 बघितल्या भूक लागत नाही, ताण लागत नाही, कशाचं ध्यान होत नाही. काम धंदा जसं जागेवर राहिली. बाजारला उठा. समजलं ना. मोबाईल बघायचा सांगितलं ना. मोबाईलमुळे किती मुलं वेडी झाली. आज जी त्या मोबाईलमध्ये लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा आई वडिलांनी ओरडले नाहीत किंवा त्यांना समजून सांगितलं नाही की मोबाईल पाहू नका. तुम्ही पाणी पिताना मोबाईल बघताय, खाताना मोबाईल बघताय, जेवण करताना मोबाईल बघताय. अभ्यास करायचा तर नावच नाही. आणि मोबाईलमध्ये बसल्यानंतर वेळ किती जातो याचं काहीही भान राहत नाही. त्याच्यामुळे मोबाईल बघणं टाळायचं आहे, म्हणजे कामापुरताच घ्यायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल महत्त्वाची काही गोष्टी. मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट देखील आहे. त्यामुळे जे काही तुम्हाला येत नसेल तर त्याच्यावरती तुम्ही सर्च करा, बघा, परंतु त्याची लत लागू देऊ नका. नाहीतर जी मोबाईलमध्ये तुम्ही मुलं बघितली वेडी झालेली तर त्याच्यासारखे तुमचे परिणाम होतील. त्याच्यामुळे मोबाईल शक्यतो करून टाळा. आज जी मुलं वेडी झालेली आहेत त्या मुलांना जबाबदार मुलं जेवढे आहेत ना तेवढेच त्यांची पालकं देखील जबाबदार आहेत.
त्यामुळे मुलांना एवढं ज्ञान नसतं की आपण काय करतोय, योग्य आहे की अयोग्य आहे. परंतु जे ते करतायत ते त्यांच्या आई वडिलांना माहीत असतं की मुलगा आपला चुकतोय. त्यामुळे आई वडिलांची देखील इथे चूक असते की आपल्या मुलाने व्यवस्थित राहिलं पाहिजे, मोबाईल जास्त पाहिला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आई वडिलांचं कर्तव्य आहे की आपल्या मुलाला योग्य वेळी दाबलं पाहिजे आणि आपल्या मुलाला त्यातून बाहेर काढलं पाहिजे. हे आई वडील म्हणून आमच्या दोघांचं कर्तव्य होतं. म्हणून तुम्हाला याच्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही दोघं जणी इथं आलेलो आहे. तुम्हाला समजून सांगितलेलं आहे कारण आम्ही तुमचं दररोज बघतोय. तुम्ही दररोज शाळेतून आला की बॅगा फेकताय. एक दिवस नाही तुमचा अशाच बॅगा, हे बघा बॅगा इथं फेकलेल्या आहेत. लगेच मोबाईल घेऊन बसताय, ना जेवत नाहीत. आता तुम्ही शाळेतून आल्यानंतर किती वेळ झाला, एवढ्या वेळात तुम्ही ना जेवला ना काही नाही. फक्त आंब्याची एक फोड काढलेली आहे. त्याच्यावरती काय तुमचं पोट भरतंय का एका फोडीने? काहीच नाही. त्याच्यासाठी मुलांना जर व्यवस्थित राहायचं असेल ना तर त्याच्यासाठी टाइम टू टाइम जेवण करणं, अभ्यास करणं आणि मोबाईल कमी पाहणं. शक्य वेळ म्हणजे असेल महत्वाचं तरच मोबाईल घ्या, नाही तर शक्यतो करून मोबाईल घेऊ नका. आणि जर मोबाईल नाही वापरला तर तुमचा अभ्यासात देखील प्रगती होईल, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती होईल आणि महत्वाचं म्हणजे तुमचं शरीर व्यवस्थित राहील, आरोग्य सुधारेल. त्याच्यासाठी कोणीही मोबाईल वापरायचा नाही. आणि आई वडील पालकांना सुद्धा एक नम्रतेची विनंती आहे, ती म्हणजे की जर तुमची मुलं मोबाईलच्या भरवशावर जर तुम्ही सोडून घरातून बाहेर जात असताल तर आता सावध राहा. कारण आज जी तुम्हाला परिस्थिती, जी मुलं जी वेडी झालेली आहे ते जी तुम्हाला दाखवलेलं आहे, उद्या तुमच्या मुलांवरती वेळ येऊ शकते. त्यामुळे जर आज जर तुम्ही सावध राहिला तर उद्या तुमची मुलं बिघडणार नाहीत किंवा तुमच्या मुलांचं वाईट होणार नाही. आज तुम्ही जे कमवताय ते कोणासाठी कमवताय? फक्त मुलांसाठीच कमवताय. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर मोबाईलच्या भरवशावरती जर तुम्ही मुलं सोडून जात असाल आणि सर्व माहीत असून जरी सुद्धा तुम्ही जर ही चूक करत असाल तर तुम्ही खरोखरच आहे आणि उद्या तुमच्या मुलांचं वाईट होण्यास देर लागणार नाही, कोणत्याही प्रकारे म्हणजे उशीर लागणार नाही. आज जे तुम्ही पाहिलं ते उद्या तुमच्या मुलांच्या सोबत सुद्धा घडू शकतं आणि तुमची मुलांचं वाटोळं होऊ शकतं. त्याच्यामुळे आता सावध राहायचं आहे आणि मुलांना मोबाईल द्यायचा नाही. समजलं? आता इथून पुढे मोबाईल घेणार का? हा. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.